नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतल्या षण्मुखानंदमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून एकत्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे. राज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधूंकडून एकत्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. षण्मुखानंद सभागृहात ठाकरे बंधू एकत्र येतील. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून. महेंद्र, आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधू एकाच मंचावर येतील, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, आज बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती आहे. ह्या जयंतीनिमित्त आज ठाकरे गटाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जे आहे ते कार्यक्रम करण्यात येत अशी माहिती आहे ती संजय राऊतांनी दिली होती. त्यानुसार आज जर पाहायला गेलं तर षण्मुखानंद सभागृह येथे संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतः मंचावर असणार आहेत आणि या दोघांमध्ये नेमकं काय मार्गदर्शन करतात कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना कसा उजाळा देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आहेत ते पदाधिकारी आणि नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जो समर्थन दिलं होतं शिंदेच्या सेनेला त्यावर काही भाष्य करतात का, किंवा राज ठाकरे व्यतिरिक्त आणखीन काही नेते या संदर्भात काही बोलतात का, उद्धव ठाकरे काही बोलतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अंकिता. महेंद्र, मात्र या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल? संध्याकाळी 6 वाजता जे ते सर्व कार्यकर्ते जमायला सुरुवात होतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाषणं असतील आणि काही प्रमुख नेते आहेत त्यांची ही भाषणं होणार आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देण्यात येईल. या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त महत्वाचं असणार आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भाषण. ते या संदर्भात जे ते कल्याण डोंबिवली या समर्थन दिलं होतं शिंदेच्या सेनेला त्या संदर्भात काय बोलतात का आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित महेंद्र, या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.